नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडते चॅनल म्हणजेच मराठी किचन सीमाज किचनमध्ये. मित्रांनो, तुम्ही कधी सुपर मॉइश्च आणि सॉफ्ट असा कॅरेट केक ट्राय केला आहे का? तर ट्राय केला नसेल तर ही खास रेसिपी आज तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे. ती म्हणजे एकदम सोपी तर आहेच बनवायला, शिवाय एकदम सॉफ्ट आहे, अत्यंत हेल्दी आहे आणि शिवाय तुम्ही टी टाईमला या कॉफी घेत असाल तर कॉफी घेत असताना ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता. आणि मेन म्हणजे आता फ्रेश असा गाजरांचा सीझन आहे, त्यातल्या त्यात क्रिसमस सेलिब्रेशनसुद्धा चालू होणार आहे. आणि या सेलिब्रेशन मंथमध्ये अशा पद्धतीचा जर तुम्ही केक नाही करून खाल्ला तर न्यू इयर आणि क्रिसमस सेलिब्रेशन कसे होणार? ही रेसिपी अगदी साधी सिंपल बनवायला अत्यंत सोपी आहे आणि साहित्य देखील अत्यंत सोपं आहे. पहा किती एकदम सॉफ्ट असा झालेला आहे, शिवाय सुपर असा मॉइश्चर झालेला आहे. अगदी सहज म्हणजे हेल्दी पण आहे, त्यामुळे कधीही कोणत्याही वेळी तुम्ही हा केक करू शकता. शिवाय कुकरमध्ये पण करू शकता आणि ओव्हनमध्ये करू शकता. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर मित्रांनो, मी इथे हे 2 गाजर वरच्या साली काढून घेतलेल्या आहेत, स्वच्छ धुवून घेतलं आहे. आता आपण हे किसून घेऊया. या केकसाठी आपल्याला जवळपास 1.5 कप गाजराचा किस लागणार आहे. आणि हे जवळपास जे गाजर आहेत ते मोठे आहेत, अर्धा किलो वजनाचे आहेत. याच्यामधील आपल्याला फक्त 1.5 कप हवा आहे. गाजराचा किस रेडी झाला आहे. आता आपण पुढची तयारी पाहूया. इथे मी बुरा साखर असते ती घेतलेली आहे, त्याचबरोबर ब्राऊन शुगर आहे ही ती घेतलेली आहे. दोन्हींचं प्रमाण सेम आहे. मी अर्धा कप बुरा साखर, अर्धा कप ब्राऊन शुगर घेतली. त्याचबरोबर याच्यामध्ये मी अंडे घालणार असल्यामुळे 2 अंडे मी फोडून घेते आहे. या शुगरसोबतच मी हे फोडून घेते. त्याचबरोबर अंड्यांचा स्मेल येऊ नये म्हणून आपण याच्यामध्ये घालत आहोत व्हॅनिला इसेन्स आहे. हा जवळपास 1 टीस्पून मी घातलेला आहे. आता हे सर्व आपण मस्त मिक्सरमध्ये मिक्स करून घेऊया. एकसारखं असं हे मिश्रण तयार होण्यासाठी आपण मिक्सरमध्ये फिरवून घेत आहोत. हाताने सुद्धा विस्करच्या साहाय्याने तुम्ही फेटू शकता. अशा पद्धतीने आपण हे स्मूथ असं मिक्सचर तयार करून घेऊया, म्हणजे आपल्याला पुढची सामग्री जी आहे ती मिक्स करण्यास मदत होईल. पहा, एकदम फ्लफी असं हे मिक्स झालेलं आहे. याच्यामध्येच मी अर्धा कप तेल घालून घेतलेलं आहे. ते मी सनफ्लावर ऑइलचा वापर केलेला आहे. शेंगदाणा तेलाचा अजिबात वापर करू नका, नाहीतर त्याचा एकदम स्ट्रॉंग स्मेल तुम्हाला केकमध्ये जाणवेल. या ठिकाणी तेलाच्या ऐवजी तुम्ही बटर जरी घातलं तरीसुद्धा चालेल. आता हे मिक्स करून घेऊया आपण. आता हे आपलं मिश्रण रेडी झालं आहे. आता एक मिक्सिंग बाउल घेतलेला आहे. या बाउलमध्ये आपण सुरुवातीला हे मिक्सचर ओतून घेऊया. मस्त असं हे एकजीव असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. याच्यावरती मी एक चाळणी ठेवली आणि या चाळणीमध्ये आपण 1 कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे. या ठिकाणी जर तुम्हाला मैद्याचा वापर करायचा असेल तरीसुद्धा तुम्ही करू शकता. त्याचबरोबर 1 टीस्पून आपण बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि अर्धा टीस्पून आपण बेकिंग सोडा वापरणार आहोत. तसेच यामध्ये आपण जायफळ आणि लवंग थोडीशी बारीक करून घेतली, त्याची पावडर मी 1 टीस्पून वापरली. त्याचबरोबर आपण दालचिनी पावडर 1 टीस्पून वापरणार आहोत. याच्यामुळे काय होईल, केकला एक छान प्रकारचा स्वाद येईल. तसेच या केकमध्ये आपण चवीनुसार थोडंसं मीठ देखील घालायचं आहे, कारण किंचित पिंच म्हणजे एकदम चिमूटभर मीठ घालायचं आहे याच्यामध्ये, त्यामुळे केकला चव खूप छान येते. आता हे मिश्रण आपण याच्यामध्ये घातलेलं आहे पिठाचं, ते आपण मिक्स करून घेऊया. मिक्स करत असताना जास्त असं हलवायचं नाही आहे. जर तुम्ही जास्त प्रमाणात त्याचं हलवलं, फक्त कट अँड फोल्ड ही मेथड वापरायची आणि मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त प्रमाणात हलवलं तर केक फुलणार नाही आणि एकदम हलका असा केक जाळीदार होणार नाही. त्यामुळे अगदी हलक्या हाताने हलवून मिक्स करून घ्यायचं आहे. आता थोडंसं याच्यामध्ये मी वाटतं की थोडंसं घट्ट मिश्रण आहे, तर याच्यामध्ये आपण 1/4 हे पहा, मी आता मीठ घालून घेतलं आहे
आणि दूध दाखवायची विसरली. दुधाचं प्रमाण हे 1/4 कप घेतलेलं आहे. म्हणजे मिश्रण पडेल इतपत थोडंसं हलकं असं मिश्रण तयार झालं पाहिजे. एकदम घट्टसर असा गोळा देखील नाही झाला पाहिजे. त्यामुळे प्रमाणानुसार म्हणजे अंदाज घेऊनच दुधाचा वापर करायचा आहे. जर वाटलं घट्ट आहे तरच घाला, नाहीतर जर नाहीच वाटलं तर काही घालण्याची गरज नाही आहे. त्यानंतर दूध मिक्स केल्यानंतर आपण जे गाजर किसून घेतलं होतं, हे 1.5 कप गाजर आहे, ते गाजर आपण ह्याच्यामध्ये घालून मिक्स करून घेऊया. मी हा केक ओव्हनमध्ये करणार आहे आणि केक ऑलरेडी मी 180 डिग्रीला 10 मिनटासाठी प्री-हीट होण्यासाठी ठेवलेला आहे आणि त्यानंतर आपण 40 मिनटासाठी हा केक बेक करणार आहोत. आणि केक बेक करण्यासाठी टीनला देखील मी तूप लावून घेतलेलं आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये बटर पेपरसुद्धा घालून घेतलेला आहे. सुरुवातीला आधीच मी हे सर्व तयारी करून ठेवली होती. आता हे बॅटर तयार आहे. सर्वात शेवटी मी याच्यामध्ये थोडंसं टुटी फ्रुटी घालून घेतलेली आहे. याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स देखील घालू शकता. पहा, या टीनला मी ऑलरेडी तेल लावून घेतले आहे. बटर पेपरसुद्धा आपला लावून झालेला आहे. आता हे मिश्रण ओतूया आणि ऑलरेडी आपला ओव्हन रेडी आहे. 10 मिनिट प्रीहीटसुद्धा झालेला आहे आणि 40 मिनिटासाठी मी हा केक बेक करण्यासाठी ठेवणार आहे. तसेच जर तुम्हाला कुकरमध्ये करायचं असेल तर ज्या पद्धतीने आपण ओव्हनला प्रीहीट करतो त्याच पद्धतीने कुकरला देखील थोडं मध्यम आचेवर तुम्ही तापवून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवायचं आहे आणि त्या स्टँडवर जे आपण केकचं टीन म्हणजे बॅटर भरलेलं आहे ते आपण टीन ठेवून 40 ते 45 मिनटासाठी मध्यम आचेवर तुम्ही कुकर ठेवायचा आहे. पहा, आता आपला हा ओव्हनमधील केक पटकन रेडी झालेला आहे. केक छान फुललेला आहे, तुम्ही पाहू शकताय. आता आपण याला बाहेर काढूया आणि थंड पूर्णपणे झाल्यानंतरच आपण याला डिमोल्ड करणार आहोत. मस्त फुललेला आहे केक. आता केक देखील थंड झालेला आहे. आपण याला डिमोल्ड करूया. सुरुवातीला सुरीच्या साहाय्याने पूर्ण कडेला आपण अशा पद्धतीने त्याला हलकं करून घेऊया आणि एक प्लेट घेतलेली आहे. या प्लेटला आपण थोडंसं उलट्या पद्धतीने ठेवूया आणि आता हा आपण केक डिमोल्ड करून घेऊया. पहा, केक अगदी छानरित्या आपला डिमोल्ड झालेला आहे. आता याचा आपण बटर पेपर काढून घेऊया आणि तुम्हाला मी दाखवेन केक कसा झालेला आहे. अगदी स्पंजी केक झालेला आहे. मस्त जाळीदार असा केक रेडी आहे आपला आणि सुपर हेल्दी आणि सुपर मॉइश्चर असणार आहे. अगदी सॉफ्ट हा केक तुम्ही चहाच्या वेळेस करू शकता. या असं छोट्या मोठ्या पार्टीसाठी सुद्धा तुम्ही हा केक करू शकता. केकच्या स्लायसेस करत असताना अगदी थंड झाल्यानंतरच करा, कारण थंड झाल्यानंतर याच्या स्लायसेस व्यवस्थित होतील. पहा, मस्त अशी हा केक रेडी झालेला आहे. तर मित्रांनो, कशी वाटली माझी आजची ही कॅरेट केकची रेसिपी? जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली त्याबद्दल कमेंट करायला मात्र विसरू नका. मित्रांनो, आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या मस्त क्रिसमस स्पेशल रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा, नेहमीच आनंदी राहा. तुम्ही माझी रेसिपी वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.